पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान ग्रह देह आशा नसे जातील भरी ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना शेवट तो भला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. अच्छा, पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडला घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी राजे यांचे धर्मगुरू, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोलोबा पुत्र जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकात जीवन जगत असताना जिवंतपणे आपला शेवट गोड कसा झाला याचं गोड वर्णन तुकोबारायांनी आजच्या अभंगात केलेले आहे. विठ्ठल
गोड असा तुकोबाऱ्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. बेस कमी कर बापू, बेस कमी कर. ज्या आरती जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी हा अभंग लिहिला, या मृत्यू लोकात हा अभंग तुकोबाऱ्यांनी जिवंतपणे लिहिला. तुकोबाराय म्हणतात, या मृत्यू लोकात मी जिवंत असताना माझा शेवट गोड झाला. तुकोबाऱ्यांची जशी जशी स्थिती बनत गेली तसे तसे तुकोबाऱ्यांच्या मुखातून काही अभंग बाहेर पडलेले. जशी महाराजांची स्थिती झाली तसे अभंग बाहेर पडलेले. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाऱ्यांना घेण्याकरता मृत्यू लोकात देव आला आणि तुकोबाऱ्यांना घेऊन जाऊ लागला, त्यावेळेस तुकोबाऱ्यांच्या मुखातून हे शब्द निघाले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. स्वतः विश्वाचा चालक मालक मला घेण्याकरता आला आणि माझ्या साध्यापर्यंत माझ्या इच्छित स्थळी मी आज पोहोचलो. आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वारा, असा या अभंगाचा भाव आहे. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. वैकुंठवासी कैलासवासी बाबूराव यशवंत केदार यांना आपल्यातून जाऊन आज 13 दिवस पूर्ण झाले आणि त्यांच्या गंगापूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या केदार परिवाराने या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांची 3 मुलं श्री मोहन बाबूराव केदार, युवराज बाबूराव केदार आणि श्री नामदेव बाबूराव केदार, आणि त्यांच्या 2 मुली जानकाबाई महादेव कदम, जनाबाई मारुती काळे आणि त्यांचा संपूर्ण केदार परिवार. आणि या परिवाराने आपल्या वडिलांच्या गंगापूजनाच्या निमित्ताने हे कीर्तनाचे केलेलं आयोजन आहे. बघा, आई गेल्यानंतर, वडील गेल्यानंतर त्यांचं दशक्रिय असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, हे करणं मुलांचं कर्तव्य असतं. ती आपली धर्म आहे, ती आपली संस्कृती आहे. आई जाऊ द्या, वडील जाऊ द्या, ज्या दिवशी वडील जातात, ज्या दिवशी आपली आई जाते, त्या दिवशी गेलेल्या व्यक्तीच्या नावाने पहिल्या दिवशी पहिला पिंडदान केला जातो, दुसऱ्या दिवशी दुसरा पिंडदान केला जातो, तिसऱ्या दिवशी 3 पिंडदान, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6, 7, 8, 9, 10, असं 10व्या दिवशी 10 पिंडदान केले जातात. हा तर्पणाचा विधी असतो, ते आपल्याला करावं लागतं. आता सायन्स शिकणारी लोक, विज्ञान शिकणारी लोक या विधीला मानत नाहीत, पण पहिल्या दिवशी 1 पिंडदान, दुसऱ्या दिवशी 2 पिंड, असा अनुक्रमे 10व्या दिवशी 10 पिंडदान केले जातात. आणि 10वा झाल्यानंतर हा 13व्याचा विधी येत असतो, अर्थात गंगापूजनाचा विधी येत असतो. आणि हा विधी झाल्यानंतर इथून पुढं गेलेल्या व्यक्तीच्या नावाने प्रत्येक महिन्याला आपण आपल्या नातेसंबंधातला एक पितृदेवता जेवण घालत असतो. आपला सगळा सोयरा कुणी असेल त्या व्यक्तीच्या नावाने एक पितृजेव घातलं जातं. मग प्रत्येक महिन्याला ते पितृजेव घालत 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 असे 12 महिने येतात आणि 12 महिने झाल्यानंतर त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध येत असतं. असा हा तर्पणाचा विधी आहे. मग त्या तर्पणाच्या विधीमध्ये दशक्रिया असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, हे करणं मुलांचं कर्तव्य असतं. आणि हे केल्यानंतर त्या गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत असते. म्हणून या केदार परिवारानं, या 3ही मुलांनी आपल्या वडिलांच्या गंगापूजनाच्या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन केलं. कसं असतं बघा, हा विधी करत असताना 10वा असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, हा विधी करत असताना जर ब्राह्मण एखाद्या वेळेस ब्राह्मणाकडून जर काही चूक झाली आणि मंत्र जर चुकीचे म्हणण्यात आले तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नसते. मग हा विधी करत असताना जर ब्राह्मणाकडून चुकीचे मंत्र म्हणण्यात आले, मग त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. व्यक्तीच्या आत्म्याला तर शांती मिळावी म्हणून साधू संतांनी मधला मार्ग काढला. साधू संत म्हणतात, एखाद्या वेळेस ब्राह्मणाकडून जरी चूक झाली तर होऊ द्या, पण गेलेल्या व्यक्तीच्या नावानं जर कीर्तन झालं, भजन झालं, तिथं जर देवाचं नामस्मरण झालं तर त्या व्यक्तीचा सगळा विधी परिपूर्णतेला पोहोचत असतो. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम.
एखाद्या वेळेस ब्राह्मणाकडून जर विधी चुकला, श्लोक चुकीचे म्हणण्यात आले, पण जर नामस्मरण झालं तर तुकोबराय, ज्ञानोबराय आदी करून सगळे संत आपल्याला हेच शिकवतात की जगातलं सगळं काम परिपूर्णतेला जाईल, पण त्याच्यासाठी काय घडावं लागतं. आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सगळं काम पूर्णतेला पोहोचेल, पण त्याच्यासाठी नामस्मरण घडावं लागतं, भजन घडावं लागतं. आणि हाच संकल्प मनामध्ये ठेवून या केदार परिवाराने आपल्या वडिलाच्या गंगापूजनाच्या निमित्ताने काहीतरी नामस्मरण घडावं, भजन घडावं, चिंतन घडावं, आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी, आपल्या वडिलांना मोक्ष मिळावा, असा पवित्र संकल्प या परिवाराच्या मनामध्ये आला. आणि त्या संबंधातून ही कीर्तन सेवा विठाला पूर्वीचा काळ होता की त्या काळामध्ये माणसाला 100 वर्षाचं आयुष्य होतं. आताची अवधी थोडी आहे, आताची अवधी थोडी आहे. काळ जुना होता, त्या काळात 100 वर्ष माणसं जगायची. आता 100चं गणित 50 वर आलंय. 50 मधले 25 झोपीत चाललेत, खाली राहिले 25. राहिलेल्या 25 मध्ये माणसाचं बालपण आहे, तरुणपण आहे आणि म्हातारपण आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं 3 अवस्था माणसाला मिळतात. बालपण संपत संपत आलं की तरुणपण येतं, तरुणपण संपत संपत आलं की म्हातारपण येतं. एक जणानं मला प्रश्न विचारला, म्हणला महाराज माणसाच्या जीवनामध्ये 3 अवस्था आहेत. म्हणलं हो राजा, बालपण, तरुणपण, म्हातारपण. म्हणला हो महाराज, पण म्हातारपण संपल्यावर पुढं काय? म्हणलं पुढं सरपण. पुन्हा काय पुढं? म्हातारपण संपल्यावर दुसरी अवस्थाच नाही. म्हातारपण झालं की सरपण आहे प्रत्येकाला. 3 अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. म्हणून आताची अवधी थोडी असल्यामुळं जास्त दिवस आपल्याला जगायचं नाही. जे काही थोडंफार जगायचंय ते माणसाने चांगलं जगलं पाहिजे. असं जीवन जगा, असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपली उत्तम कीर्ती मागे उत्तम कीर्ती मागे उत्तम कीर्ती मागे तुका म्हणे का मरण्याची करे, तुका म्हणे का मरण्याची करे. उत्तम कीर्ती मागे उत्तम कीर्ती मागे तुका म्हणे का मरण्याची करे, तुका म्हणे का मरण्याची करे. उत्तम कीर्ती मागे मागे उत्तम कीर्ती तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज म्हणतात असं जीवन जगा, आपली उत्तम कीर्ती सत्कीर्ती पाठीमागे उरेल, असं माणसाने या मृत्यू लोकात जीवन जगलं पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्ती पाठीमागे उरेल असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. बघा, या मृत्यू लोकात जीवन जगत असताना जीवन जगण्याचे 2 मार्ग आहेत. एक सत्कीर्ती आणि दुसरी अपकीर्ती. अपकीर्तीनेही माणसाला जीवन जगायचंच आहे. त्याला शांत बसवर, ऐ शांत बसा तुम्ही, त्यांना जाऊ द्या तिकडे बाहेर. विठाला 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 सत्कीर्तीनेही माणसाला जीवन जगायचंच आहे आणि अपकीर्तीनेही माणसाला जीवन जगायचं आहे. मला असं वाटतं अपकीर्तीने जीवन जगण्यापेक्षा माणसाने नेहमी सत्कीर्तीने जीवन जगलं पाहिजे. आपल्या गावामध्ये येण्यासाठी 2 रस्ते. किती रस्ते? 2 रस्ते. असा एकच आहे इकडून,
पण समजा दोन रस्ते आहेत चांगले, एक कच्चा रस्ता आहे आणि एक हवेचा रस्ता आहे, चांगला रस्ता आहे. तुम्ही कच्च्या रस्त्यानं आलात तरी सोन्यामध्येच येणार आहेत आणि तिकडून चांगल्या रस्त्यानं आलं तरी सोन्यामध्येच येणार आहेत. शहाणे माणसं कोणत्या रस्त्याने येतील? चांगल्या. मग येडे मुडे आपलं म्हणते चला इकडून आपलं जवळ पडतंय. पण मला असं वाटतंय कच्च्या रस्त्याने येण्यापेक्षा कोणत्या रस्त्याने आलं पाहिजे? चांगल्या रस्त्याने आलं पाहिजे. माझ्या पदरचं एकही शब्द बोलणार नाही. ज्ञानोबरांची गोड व्हावी आहे. ज्ञानोबराय बोलतात, आगा उजवाटा चालावे तरी पायची शिनवावे, आडराणी धावावे तरी तेची. ज्ञानोबराय बोलतात कच्च्या रस्त्याने गेलं तरी तुम्ही तिथंच पोहोचणार आहेत, चांगल्या रस्त्याने गेलं तरी तुम्ही तिथंच पोहोचणार आहेत. मग कच्च्या रस्त्याने जाण्यापेक्षा माणसाने चांगल्या रस्त्याने गेलं पाहिजे. तसं अपकीर्तीने जीवन जगण्यापेक्षा माणसाने नेहमी सत्कीर्तीने जीवन जगलं पाहिजे. आणि सत्कीर्तीने माणूस जीवन जगला की त्याची उत्तम कीर्ती, सत्कीर्ती पाठीमागं उरत असते. महाराज कमीत कमी आपण गेल्यानंतर 10-5 वर्ष लोकांना आपल्याला आठवणीत ठेवलं पाहिजे, फार चांगला माणूस होता, अजून थोडे दिवस जगायला पाहिजे होता, असं लोक म्हणले पाहिजे. नाही तर काय काय माणसाची लोक जाण्याची वाट बघत आहेत, असं काय काय जीवन जगत आहेत, हे कवा जात आहे म्हणते. तसं जीवन न जगता आपली सत्कीर्ती, उत्तम कीर्ती पाठीमागे कसं उरेल असं माणसाने जीवन जगावं. विठाला विठाला आणि जी माणसं या मृत्यू लोकात चांगलं जीवन जगतात, सत्कीर्तीने जीवन जगतात, ते गेल्यानंतरच असे त्यांचे कार्यक्रम होत असतात. 10वा असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, कृतज्ञता त्यांचा, कृतज्ञतापूर्वक गौरव म्हणून त्यांची मुलं कीर्तनाचं आयोजन करतात, भजनाचं आयोजन करतात. आणि या परिवारानं सुद्धा तेच केलेलं आहे. आपल्या वडिलांच्या गंगापूजनाच्या निमित्ताने हे आजचं सुंदर कीर्तनाचं आयोजन केलं आणि त्या निमित्ताने ही महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यामध्ये गायनाच्या साथीसाठी आता ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली असे आमचे हरिभक्त पारायण गोड गळ्याचे गायक आमचे अनंत महाराज शेंडगे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. इकडे दुसरी ज्यांची गाण्याची साथ आहे असे आमचे हरिभक्त पारायण गायनाचार्य आमचे गोविंद महाराज शेंडगे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आमचे हरिभक्त पारायण विष्णू महाराज कोटुळे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. हार्मोनियमच्या साथीसाठी आपल्या परिसराचं भूषण असणारे आमचे भागवताचार्य उत्तम कीर्तनकार आमचे पुरुषोत्तम महाराज कोटुळे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आमचे संतोष महाराज शिंदे माझ्याबरोबर आलेले आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि मृदंगाच्या साथीसाठी स्वतः माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि माऊलींच्या संस्थेतील ही सर्व आमची विद्यार्थी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बरोबर 10:15 आपलं कीर्तन सुरू झालं आणि बरोबर 12:15 आपलं कीर्तन संपलेलं असेल. शिवाजी महाराज हे असं होतंय बघा माझ्याकडून, विष्णू महाराजाचं झालं, विष्णू महाराजाचं घेतलं सुरुवातीला, शिवाजी महाराज चुकून राहिले. तसं काय आपले हे नाराज होणारे माणसं नाहीत, घरचाच महाराज आहे त्याच्यामुळे काय टेन्शन घेत नाही. कधी कधी चुकून होतंय महाराज, तसं आपण कोणाला नाराज करणारा महाराज नाही. मुद्दा विठाला विठाला 12:15 पर्यंत आपल्याला कीर्तन करायचं. 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे. राहिलेल्या 1 तासाच्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय मला जशी बुद्धी देतील तसं या अभंगाचं तोडकं मोडकं चिंतन मी तुमच्या समोर करणार आहे. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. या मृत्यू लोकात जीवन जगत असताना तुकोबराय म्हणतात, जिवंतपणेच माझा शेवट गोड झाला, देव मला घेण्याकरता आला. माणसाने परमार्थ करायचा कशासाठी? देवाने आपल्याकडे यावं, कधीतरी देव आपल्या घरी यावा याच्यासाठी परमार्थ करायचा आहे. आयुष्यभर माळ घालायची, आयुष्यभर चिंतन करायचे, आयुष्यभर भजन करायचे. मंदिरात जाता 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 कधीतरी मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे. ही शेवटची पायरी आहे महाराज. परमार्थाची शेवटची पायरी देव आपल्या घरी आला पाहिजे. आणि तुकोबराय, ज्ञानोबराय आदी करून सगळ्या संतांनी हेच केलं. देवाच्या मंदिरात जाता 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 त्यांनी एवढं नामचिंतन केलं, एवढं भजन केलं की मंदिरातला देव प्रत्येक संतांच्या घरी आलेला आहे. आणि ज्या दिवशी तुकोबरायांना घेण्याकरता देव आला त्या दिवशी तुकोबराय म्हणले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. शेवट कोणाचाही गोड होत नसतो. त्याला चांगलं जीवन जगावं लागतं, आयुष्यभर भजन करावं लागतं, आयुष्यभर परमार्थ करावा लागतो. ज्यांनी आयुष्यभर नामचिंतन केलं, परमार्थ केला, भजन केला, त्याच लोकांचा या मृत्यू लोकात शेवट गोड झाला. विठाला शेवट तो उदियाने गोड, शेवट तो उदियाने गोड, मनोनी तोडे घरी गो, मनोनी
शेवट तो होतो तुझी याने गोड, मनवुनी चाड दरी तसो. महाराज म्हणतात तुझ्यामुळं देवा शेवट गोड होणार आहे. माणसाला घेण्याकरता ज्या दिवशी देव येईल त्या दिवशी आपला या मृत्यू लोकात शेवट गोड होईल. काळानं आजपर्यंत कधी कोणाला सोडलेलं नाही. काळ तर आपल्याला मिनिटाला घेऊन जाण्याकरताच बसलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाही, अजूनही किती आहे अवकाश. काळ कोणाला सोडणार नाही, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. पण कधीतरी या मृत्यू लोकात जीवन जगत असताना असं जीवन जगा, आपल्याला काळावर सत्ता गाजवता आली पाहिजे. काळावर सत्ता गाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण कितीतरी तुमच्या समोर असे उदाहरणं मला ठेवता येतील की त्या मंडळींनी काळावर सत्ता गाजवलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी काळावर सत्ता गाजवली, ज्ञानोबारायांनी काळावर सत्ता गाजवली, नाथबाबांनी काळावर सत्ता गाजवली. आजही पैठणला नाथषष्ठीला लाखो समाज जातो. का? नाथबाबांनी काळावर सत्ता गाजवली म्हणून जातो. आज तुकाराम बीजेच्या दिवशी देहूमध्ये लाखो समाज जातो. तुकोबारायांनी काळावर विजय मिळवला म्हणून जातो. तुका म्हणे आम्ही जिंकोनिया काळ, राहिलो निश्चळ होऊनिया. तुकोबाराय म्हणतात आम्ही हा काळ जिंकला, जगा काळ खाय आम्ही माथा. तुकोबाराय म्हणतात त्या काळाच्या माथ्यावरती पाय देऊन आम्ही त्या काळावर सत्ता गाजवली. तुकोबारायांचं चरित्र जर आपण वाचलं तर फार गोड चरित्र आहे तुकोबारायांचं. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकात आले त्यावेळेस तुकोबाराय इथं आले नव्हते. देवानं तुकोबारायांना पाठवलं होतं, महाराज जा, भंडारा फिरायचा आहे, भामचंद्र फिरायचं आहे, गाथा निर्माण करायचं आहे, भरकटलेल्या समाजाला चांगल्या मार्गावर आणण्याचं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला मृत्यू लोकात जावं लागेल महाराज. तुकोबाराय देवासमोर बसले आणि देवाला विनंती करू लागले, देवा मी मृत्यू लोकात जाणार नाही देवा. देवानं सांगितलं माझी आज्ञा आहे महाराज तुम्हाला जावंच लागेल. तुकोबाराय म्हणले देवा मला जायला जमणार नाही. देवानं सांगितलं महाराज जावंच लागेल. देवानं विनंती केली आणि मग तुकोबाराय देवाला म्हणू लागले, देवा मृत्यू लोकात जातो, तुझं भजन करतो, गाथा निर्माण करतो, भंडाऱ्यावर जातो, भरकटलेल्या समाजाला चांगल्या मार्गाला लावतो, पण ऐक देवा, जातो देवा पण माझी एक आट आहे. काय म्हणले तुकोबाराय? माझी काय आहे? आट आहे. काय आट आहे तुकोबाराय? देवा मी मृत्यू लोकात जातो पण आट माझी अशी आहे, तुझ्याकडं परत येत असताना 4 खांद्यावर यायला मला जमणार नाही. देव म्हणले महाराज मग काय करावं लागेल? देवा तू स्वतः जर मृत्यू लोकात मला घेण्याकरता येत असशील तर मी मृत्यू लोकात जाईल, तर मी गाथा निर्माण करेल, तर मी भजन करेल, तर मी भरकटलेल्या समाजाला चांगल्या मार्गाला घेऊन जाईल. शेवटी देवाचा नाईलाज झाला. देवानं सांगितलं महाराज जा, मी स्वतः तुम्हाला घेण्याकरता येईल. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकात आले. इथं आल्यानंतर भक्तिशास्त्राचा संगोपंग असा अभ्यास केला. भंडाऱ्यावर जाऊन भजन करू लागले, भामचंद्रावर जाऊन भजन करू लागले, पवित्र असा गाथ्यासारखा ग्रंथ निर्माण केला. आणि एक दिवस भंडाऱ्या डोंगरावर भजन करत असताना तुकोबारायांच्या लक्षात आलं होतं, मला देवानं सांगितलं मी तुम्हाला घेण्याकरता येईल, मग अजून मला देव घेण्याकरता का येत नाही, का येत नाही, का येत नाही. वैकुंठाला जाण्याचे भास तुकोबारायांना होऊ लागले. आणि तुकोबारायांच्या मुखातून एक 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 अभंग निघू लागले. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता.
भेटन त्याला तुकोबराय सांगायचे, आता मला माझ्या माहेराला जायचंय, कधी मला देव घेण्याकरता येतोय, कधी मला देव घेण्याकरता येतोय. तुकोबराय देवाची वाट पाहू लागली, पण देव काय तुकोबऱ्यांना घेण्याकरता येत नव्हता. मग सनकाधिक संतांच्या द्वारे तुकोबऱ्यांनी देवाला निरोप पाठवला. तुम्ही सनकाधिक संत मनविता मनविता कृपावंत एवढा करावं उपकार, एवढा करावं उपकार. सनकाधिक संतांना तुकोबराय म्हणू लागली, माझ्यावर एक उपकार करा. काय उपकार करा? देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार, एवढा करा उपकार. निरोप हा फार सांगा देवा, सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा, सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा, सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, हे तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. हे निरोप हा फार सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा, निरोप फार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा, निरोप हा फार सांगा देवा, हो निरोप हा फार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर, कृपेचे सागर. तुकोबराय संतांना बोलू लागले, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. देवाला निरोप सांगा. आणि निरोप सांगत असताना नुसता निरोप हा सांगा देवा नाही, निरोप हा फार सांगा देवा. फार या शब्दाचा अर्थ आहे तेल मीठ लावून सांगा. तुकोबराय तुम्हाला लवकर बोलवायलेत, जास्त सांगा जरा थोडं लवकर. तुकोबरायांचा माझा निरोप तिथं देवापर्यंत पोहोचा. आणि सनकाधिक संतांच्या द्वारे हा तुकोबरायांचा निरोप देवापर्यंत पोहोचला. आणि देवानं जसं तुकोबरायांना वचन दिलं होतं, महाराज मृत्यू लोकात घेण्याकरता मी स्वतः तुम्हाला येईल, या वचनाला देवाला जागावं लागलं. आणि तुकोबरायांना घेण्याकरता या मृत्यू लोकात स्वतः देवाला यावं लागलं. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. हे वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग
वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. स्वतः देव जगद्गुरु तुकोबरायांना घेण्याकरता या मृत्यू लोकात आला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. किंवा जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागितिये दिव्य लोकासी नेली. ही सगळी प्रमाणं आपल्याला एवढं शिकवतात. विश्वाचा चालक मालक जगद्गुरु तुकोबरायांना घेण्याकरता आला. स्वतः या मृत्यू लोकात देव आला आणि तुकोबरायांना घेऊन जाऊ लागला. ज्यावेळेस तुकोबरायांना घेऊन देव जाऊ लागला त्यावेळेस तुकोबरायांच्या मुखातून बरेच अभंग बाहेर पडले. निर्याणपर प्रकरणात सगळे अभंग आलेले. तुकोबरायांना घेऊन देव जाऊ लागला, मग त्यावेळेस तुकोबरायांच्या मुखातून अनेक अभंग बाहेर पडले. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. हे असे बरेच अभंग बाहेर पडले आणि तुकोबरायांना घेऊन देव जाऊ लागला. त्या अभंगामध्ये अजून एक अभंग तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडला. तो अभंग म्हणजे आपलं पहिलं चरण. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, अनुनिदाचा माहे, अनुनिदाचा माहे. माझा बहु गोड झाला रे, माझा बहु अनुनिदाचा माहेरा, अनुनिदाचा देव तुकोबरायांना घेऊन जाऊ लागला आणि त्यावेळेस तुकोबरायांच्या मुखातून शब्द निघाले. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आज खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. आयुष्यभर मी जो परमार्थ केला, आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर मी चिंतन केलं आणि तुकोबरायांनी परमार्थाशिवाय दुसरं काहीच केलं नाही महाराज. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे किंवा अनिकनीने काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. अखंड भजन केलं, अखंड नाम. आणि का दुसरे मजा नाही आता, निमिया तुका मागलिया, निमिया तुका मागलिया. आणि का दुसरे मजा नाही आता, निमिया तुका मागलिया, मागलिया निमिया तुका मागलिया. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिले या चित्तापासून या. दुसरं काहीच नाही, फक्त आणि फक्त पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. फक्त भजनच केलं तुकोबरायांनी. तुकोबराय म्हणतात, मी भजन करत असताना माझं भजन जर बंद झालं असेल तर कधी भजन बंद झालं? मला ज्या वेळेस शिंक आली, मला ज्या वेळेस जांभळी आली आणि मला ज्या वेळेस खोकला आला त्यावेळेस माझं भजन शिंक जांभई खोकलाई तुका वेळवाया गेला, इतका वेळवाया गेला, इतका वेळवाया गेला. शिंक जांभई खोकलाई तुका वेळवाया गेला, इतका वेळवाया गेला, इतका वेळवाया गेला.
तुकोबाराय म्हणतात, मला ज्यावेळेस शिंक आली, मला ज्यावेळेस खोकला आला आणि मला ज्यावेळेस जांभळी आली, त्यावेळेस माझं भजन काय झालं? बंद झालं. म्हणजे तुकोबारायांचं भजन जांभळे आल्यानंतर बंद व्हायचं. आपल्याला अगोदर 10-5 द्यावा लागतात, तेव्हा आपला हळूहळू सुरू होते. हा तुकोबारायांच्या भजनातला आणि आपल्या भजनातला फरक आहे. मग तुकोबारायांचं भजन जांभळे आल्यानंतर बंद होत होतं, म्हणून तुकोबारायांना घेण्याकरता देव आला. आपण जर जांभळ्या देऊन सुरू करत असतो ना, आपल्याला यम नाही तर कोण येणार आहे? देव कसा येईन आपल्याला? यमच येईन महाराज. त्यांच्या भजनातला आणि आपल्या भजनातला एवढाच फरक आहे. ज्या आरती तुकोबारायांना घेण्याकरता देव आला, तुकोबारायांनी आयुष्यभर फक्त भजन केलं आणि देव घेऊन जाऊ लागला. आणि मग तुकोबाराय म्हणले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. कुणाचाही शेवट गोड होत नाही. काळावर सत्ता गाजवणं आणि काळाला थांबून ठेवणं हे सोपं काम नाही, पण साधू संतांनी काळावर सत्ता गाजवून देवावर विजय मिळवला महाराज. ज्ञानोबारायांचं चरित्र पहा. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांना घेण्याकरता काळ आला. आलेल्या काळाला निवृत्तीदादानं 2 बोटं दाखवली. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबारांकडे यायचं नाही, पण काळाला त्याचा अर्थ कळाला नाही. काळाला असं वाटलं 2 वर्षानंतर या म्हणते. 16व्या वर्षी आलेला काळ परत गेला. 18व्या वर्षी आला. 18व्या वर्षी आलेल्या काळाला सोपान काकांनी 2 बोटं दाखवली. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत इकडे यायचं नाही. पुन्हा काळ परत गेला. पुन्हा 20व्या वर्षी आला. 20व्या वर्षी आलेल्या काळाला चिमुकल्या मुक्ताबाईनं 2 बोटं दाखवली. पुन्हा काळ परत गेला. पुन्हा 22व्या वर्षी आला. पण 22व्या वर्षी आलेल्या काळाला ज्ञानोबारायांनी असा हात केला, समाधी संजीवन हरिपाठ. वयाच्या 22व्या वर्षी स्वतः ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. आणि आता ऐका, ज्ञानोबाराय समाधीला बसले, संपूर्ण विश्व रडू लागलं. एका हाताने देवाला धरलेलं होतं, दुसऱ्या हाताला निवृत्तीदादाने धरलेलं होतं. संपूर्ण विश्व रडू लागलं. मुक्ताबाई रडत होती, सोपान काका रडत होते, सगळी माणसं रडत होती. स्वतः देव ढसाढसा रडू लागला. देव ढसाढसा रडू लागला या गोष्टीचं नवल नाही. ज्ञानोबारायांची गुरु निवृत्तीनाथ या वारकरी संप्रदायामध्ये असे संत होऊन गेले. निवृत्ती महाराजानं प्रवृत्ती नावाची गोष्ट कधी स्वीकारली नाही. ते निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय समाधीला जाताना ढसाढसा रडू लागले महाराज. का रडत होते निवृत्तीनाथ? कारण निवृत्तीनाथांना माहिती होतं, ज्यावेळेस आमच्या मायबापानं देहांत प्रायश्चित घेतलं, त्यावेळेस याच माझ्या ज्ञानोबानं माझ्या मुक्ताबाईचा सांभाळ केला, याच माझ्या ज्ञानोबानं माझ्या सोपान काकाचा सांभाळ केला. आणि हा ज्ञानोबा आज आम्हाला सोडून जातोय. म्हणून निवृत्तीनाथाच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. ढसाढसा निवृत्ती दादा रडू लागले, माझा ज्ञानोबा आज समाधीला जातोय, माझा ज्ञानोबा आज समाधीला जातोय. निवृत्तीनाथांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. विश्वाची अनाथाची माय, साधू संतांचा मायबाप म्हणून आपण ज्ञानोबारायचं आज उद करतोय. ज्या मायबापानं देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर स्वतः ज्ञानोबाराय मुक्ताबाईची आई झाले, स्वतः ज्ञानोबाराय सोपान काकाचे बाप झाले. मायबाप होऊन आपल्या चिमुकल्या भावंडाचा ज्ञानोबारायांनी सांभाळ केला. आणि ते ज्ञानोबाराय समाधीला बसल्यानंतर निवृत्तीदादांच्या डोळ्यामध्ये ढसाढसा पाणी येऊ लागलं. समाधी प्रसंगामध्ये त्याचं इतकं गोड वर्णन आलेलं आहे, इतकं गोड वर्णन केलेलं आहे समाधी प्रसंगामध्ये. निवृत्तीदादा का रडू लागले? तर नामदेव महाराजांनी गोड लिहिले बघा. निवृत्ती म्हणे करिता समाधान, निवृत्ती म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, काही केल्या मन राहत नाही, बांधिल्या पेंडीचा सुटला सियाळा, सुटला सियाळा, बांधिल्या पेंडीचा सुटला सियाळा. तृणरानो माळा पांगले से, तृणरानो माळा पांगले से, बांधिल्या पेंडीचा सुटला सियाळा, सुटला सियाळा. तुम्ही सगळी शेती करणारी माणसे, शेतामध्ये आपण पेंडी बांधतो. पेंडी, ती पेंडी विस्कटीत होऊ नये म्हणून आपण पेंडीला काय बांधतो? आळा बांधतो. ज्या वेळेस पेंडीचा आळा निघतो त्यावेळेस ती पेंडी पांगते. तसा हा बाप म्हणजे कुटुंबाचा आळा आहे बघा. ज्यावेळेस कुटुंबातला हा बाप निघून जातो
त्यावेळेस कुटुंबावर सगळं दुःख येतं महाराज. ज्याचा बाप गेलाय त्या माणसाला कधीतरी भेटा. पिंडीचा आळा निघाला, जशी पिंडी विस्कटीत होते, पिंडी पांगते, तसा बाप कुटुंबाचा आळा आहे. आणि एकदा कुटुंबाचा आळा निघून गेला की कुटुंबावर दुःखाची छाया येत असते. त्या पोरांना भेटा, पोरींना भेटा आणि बापाची किंमत विचारा. मायबाप जीवनातलं असं पात्र आहे दादांनो, कधीच कोणाचं जाऊ नये बघा. ढगाआड गेलेला सूर्य एखाद्या वेळेस आपल्याला पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेले मायबाप आपल्याला पुन्हा पुन्हा दिसत नाहीत. तसं ज्ञानोबराय हे अनाथाचे मायबाप आहेत. मुक्ताबाईचे वडील ज्ञानोबराय, आई ज्ञानोबराय, सोपन काकाचे वडील ज्ञानोबराय, आई ज्ञानोबराय. आणि स्वतः माऊली समाधीला गेले. आणि मग निवृत्तीनाथ पुढे बोलतात, आमचे मायबाप गेल्यानंतर आम्हाला एवढं दुःख झालं नव्हतं. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हा ही संकटे आली नाही. बांधिल्या पेंडीचा सुटला सियाळा, सुटला सियाळा, सुटला सियाळा. फार दुःख झालं निवृत्तीनाथांना. आणि निवृत्तीनाथ इतके रडू लागले, टाहो फोडून रडू लागले. आणि मग पुढे नामदेव महाराज बोलतात, नामा म्हणे देवा पेटला हुताशन, नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान, करा समाधान निवृत्तीचे. बांधिल्या पेंडीचा सुटला सियाळा, सुटला सियाळा. मायबाप आमचा झोपेमध्ये त्याग करून गेले, त्यावेळेस आम्हाला एवढं दुःख झालं नव्हतं, पण आज आमचा ज्ञानोबा समाधीला जातोय, मला फार दुःख होतंय. याचं कारण इतकंच आहे बघा, ज्ञानोबाराय अनाथाची मायबाप आहेत, साधकांचे मायबाप आहेत. ज्या ज्ञानोबारायांनी आई होऊन मुक्ताबाईचा सांभाळ केला, ज्या ज्ञानोबारायांनी वडील होऊन सोपन काकाचा सांभाळ केला, ते ज्ञानोबाराय समाधीला गेले. निवृत्तीनाथ ढासा ढासा रडू लागले. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, आदी करून सगळे संत या मृत्यू लोकातून गेले. पण जात असताना या मृत्यू लोकात जिवंतपणे त्यांनी आपला शेवट गोड केला. अहो, ज्ञानोबारायांनी परमार्थ भजन कशासाठी केलं, कशासाठी ज्ञानेश्वरी दिली, कशासाठी चांगदेव 65 सारखा ग्रंथ आपल्याला दिला, कशासाठी हरिपाठ आपल्याला दिला. अहो, समाधीला जाताना स्वतः विश्वाचा चालक मालक देव ज्यांच्या हाताला धरतोय आणि समाधीला बसवतोय, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असते. देवानं आपल्याकडे आलं पाहिजे, त्या दिवशी आपला शेवट गोड झाला. विठाला विठाला तुकोबारायांनी आपला शेवट गोड करून घेतला, ज्ञानोबारायांनी आपला शेवट गोड करून घेतला, नाथ महाराजांनी आपला शेवट गोड करून घेतला. हा जन्मच त्याच्यासाठी आहे महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग किंवा देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार आणि उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात आहे, ती पुन्हा पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत नाही. तो आपल्याला मनुष्य जन्म या मृत्यू लोकात मिळाला. मग जीवन असं जगा, मंदिरातला देव कधीतरी आपल्यासाठी घरी आला पाहिजे. ज्या दिवशी देव तुमच्या घरी येईल त्या दिवशी तुम्हाला सुद्धा म्हणता येईल, माझा शेवट कसा झाला, गोड झाला. कुणाच्याही घरी देव जात नाही महाराज. आपल्या घरी देव येण्यासाठी काहीतरी भजन, परमार्थ, नामचिंतन, साधना काहीतरी करावी लागते. त्यांच्याच घरी देव जातोय. ज्यांनी आयुष्यभर मनापासून देवाची प्रार्थना केली, अंतकरणापासून देवाचं भजन केलंय, तुम्ही पुराणातली कुठलीही कथा पहा, त्यांच्या घरी देव गेलेलाच आहे महाराज. पण त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलेलं आहे. रामकथा आपण ऐकतो, रामकथेमध्ये शबरी मातेचं चरित्र येतं. देवाकडे जाण्याची गरजच पडली नाही. रोज उठलं की श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम
आयुष्यभर शबरी मातेनं रामाचं भजन केलं. एक दिवस विश्वाचा चालक मालक भगवान राम शबरी माताला भेटण्याकरता तिच्या घरी गेला. त्याच्यासाठी शबरी मातेला चिंतन करावं लागलं, भजन करावं लागलं, अंतकरणापासून श्रद्धा ठेवावी लागली आणि श्रद्धेनं त्या शबरी मातेनं भजन केलं. विश्वाचा चालक मालक देव तिला भेटण्याकरता तिच्या घरी गेला. मला असं वाटतं ज्या दिवशी रामप्रभू शबरी मातेला भेटण्याकरता तिच्या घरी गेले त्या दिवशी शबरी मातेचा शेवट कसा झाला? जरी करण्या